रंगांधळा या रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथासंग्रहातून जळमट नावाची कथा. आपल्याच हातांनी आपण हे ओढवून आणलं, आता रडायचं कशाला, हे म्हणाले. यांचं हे नेहमीचंच आहे. अगदी मोठा आणून काहीतरी तत्वबित्व सांगायचं. फुस असल्या तत्वांना कोणी भीक घालत नाही. मी म्हणते, जन्मभर काय उपयोग झाला त्या तत्वांचा, तर आता मेल्यानंतर होईल. मारे खूप विचार केला, अमकं नि ढमकं, पण माणसाला शेवटी मन म्हणून काही असतंच की नाही. आणि आता तर आपल्याला मनच आहे नुसतं, शरीर आहेच कुठं म्हणण्यासारखं. मनाच्याच सांगीनं घेतला तर आकार घेणार ते सुद्धा नेहमी जमतंच असं नाही. म्हणाले, कशावरून? तर मी रडत बसले होते ना, त्यावर. म्हणे, आपल्यासारख्यांनी कातरवेळी रडू नये. ते जिवंत माणसांना चांगलं नसतं, येऊन नि तेऊन. आता चांगलं न वाईट आपल्याला काही पडले का त्याची उठाठेव? तुम्ही अगदी चांगले वागलात म्हणून कोण काय नवस का बोलायला येणारे तुमच्यापाशी? आणि जिवंत माणसाला नसेना का चांगलं? अशी काय ढिगभर जिवंत माणसं पडलीयत हो तुमच्यासमोर. मेलं चिटपाखरू देखील नाही, अख्खा ब्लॉक रिकामा. दिवा लावायला देखील माणूस नाही. बरंच आहे म्हणा ते. दिवा लावला की मेली कशी विरविरल्यासारखी भावना होते. काळोखात निदान घट्टमुट्ट बसून तरी राहता येतं. पण माणसांची जाग ही हवीच. आम्ही या मुंबईच्या गर्दीत माणसांच्या बरोबर राहिलेले. तिकडे स्मशानात, नाहीतर जुन्या वाड्यात, नाहीतर जंगलात ज्यांचा जीव रमत असेल त्यांचा रमो. आपल्यात असा माणूसघाणेपणा नाही. वाटलं चांगलं भरलेलं घर असावं, दूर धावणारी मुलं असावीत, निदान बच्चू सारखा एकतरी मुलगा. बच्चू, झाली पुन्हा तुझी रडायला सुरुवात. हे पलीकडच्या कोपऱ्यातून खेकसले. जसे काही हे गुम्म बसून राहिले म्हणजे कुणी समजणारे की बच्चूविषयी यांना काही वाटतच नाही. फसवतात कुणाला? मी काय त्यांना आज ओळखते? मग कशाला भिरभिरत होते या गजबजलेल्या रस्त्यांमधून त्याचा पत्ता शोधायला? आणि आता मला सांगतायत, पण बच्चू आला राहायला या ब्लॉकमध्ये त्या दिवशी काय पण खुणावले होते. मी एकसारखी दबकावीत होते, अहो जरा दमानं घ्या, ती माणसं पहिल्यांदाच काच घेतील तर. नाही. सारखे आपले पुढे करीत होते. सुदैवाने त्यांच्यातल्या कुणाला असलं काही दिसू शकत नव्हतं. एकटा बच्चूच काय तो. पहिल्यांदा गंमतच झाली. ब्लॉक बघायला आली नवरा बायको दोघंच. आम्ही जाम हालचाल न करता गप्प बसून राहिलो. म्हटलं जरा खुट्ट झालं तर तेवढ्यावर सगळं फिस्कटायचं आणि पुन्हा ब्लॉक 4-6 महिने बंद राहायचा. आधीच ओरड झालेली, इथं ते तसलं काही आहे, तसलं काही आहे म्हणून. चावट मेले. जसं काही नाव घेतलं तर आम्ही त्यांना खाणारच आहोत. तर ती मंडळी जाईपर्यंत आम्ही तशी कढीपाटाला ओठंगून बसून राहिलो. जळमट चिक्कार झालीयत असं कुणीसं म्हणालं देखील, पण आम्ही हसलो सुद्धा नाही. तोंड मिटून बसलो. पण मंडळी गेली, ब्लॉकला कुलूप लागलं आणि झाली यांची चिडचिड करायला सुरुवात. म्हणे, लहान मूल दिसत नाहीये, 2घंच जण आहेत, मुलं हवी होती. आता हवी होती ते झालंच, पण होतील नंतर, तरुण तर आहे जोडपं. तर यावर यांचं अगदी कडवट बोलणं. म्हणे 5-10 वर्ष तर झालीच असतील लग्नाला, अजूनपर्यंत झालं नाही, तर आता काय होणारे? इतकं बोलते तरी ठीक, पण वर आणखी म्हणाले की माझ्यासारखंच दिसतंय, आता हे काढायची काही गरज होती का? मी तरी बाई माणूस वाटतं एक म्हणाला, पण हे एवढे पुरुषासारखे पुरुष, त्यांना एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज? मुलं नसलेली किती जोडपी आहेत
आणि जन्मभर अगदी चेष्टेवारी नेत हा विषय, जसं काही स्वतःला काही वाटतच नाही असं लोकात दाखवून मला खुळ्यात काढायचे. मग मेल्यानंतर हा असा तोच ध्यास घेणं शोभतं का यांना? पण 4 दिवसात ती मंडळी राहायला आली आणि सगळाच वाद अगदी संपुष्टात म्हणतात ना तसा निघाला. कारण त्यांना मुळी चांगला 3.5-4 वर्षाचा मुलगा होता, तोच बच्चू. पोर इतकं गोड होतं, गोरंगोमटं आणि अगदी व्रात्य दिसणारं. म्हटलं बरं तर बरं, आपल्याला असता असला मुलगा तर हैराण झाले असते हो. नाही तेच बरं. पण यांना मुळी काही सुचेना. कढीपाठ सोडून खाली आले आणि इकडे तिकडे वावरायला लागले त्या मुलाच्या भोवती. एकदा दिवा काय हलवला, एकदा बॅगच काय पडली. सगळं वय चुलीत गेलं. अगदी मुलाहून मूल झाले होते. बरं तर बरं, आकार घेतला नव्हता, नाहीतर सगळीच पंचाईत. मी दामटलं म्हणून, नाहीतर तेवढंसुद्धा करायला मागं पुढं पाहिलं नसतं. आणि तेही झालंच शेवटी. रात्री बच्चू झोपता झोपेना त्याला मला वाटतं काहीतरी जाणवलं होतं. त्याच्या आईवडिलांना मला वाटतं दिसण्यातलं नव्हतं, पण त्याच्यात होता तो गुण. म्हणून तो जरा अस्वस्थच होता. जेवणं झाली, अंथरुणं घातली, पण हा काही झोपेना. शेवटी तर रेडिओसुद्धा बंद झाला, पण याचे डोळे सताड उघडे. तशी त्याची आई म्हणते, झोपतोस की नाही आता? नाहीतर बागुलबुवा येईल हो, सांगून ठेवते. आणि काय यांना खुमखुमी आली ते. यांनी एकदम आकारच घेतला आणि तसे जाऊन उभे राहिले त्या पोरासमोर. म्हणाले, हा बघ मी आलो, बागुलबुवा. पोर खरं म्हणजे बेदरायचा, पण काय झालं कुणास ठाऊक, तो न घाबरता यांच्याकडे टकमक बघतच राहिला. मग हे देखील खजील झाले. म्हणाले, घाबरू नकोस हो, मी आहे तुझा आजोबा. मुलगा खरंच गुणाचा हो. दुसऱ्या एखाद्या मुलानं रडून आकांत केला असता, पण हा नुसतं विवलसं हसला आणि कुशीवर वळून झोपी गेला. आईला बापडीला काही दिसलं नाही की काही कळलं नाही. पण पोरगा झोपला एवढ्याच समाधानावर ती माऊली झोपून गेली. ती झोपली तरी आम्हाला कुठून झोप यायला. दोघंही आम्ही आनंदानं नुसतं फुलून गेलो होतो. नेहमीपेक्षा अधिकच हलकी झालो होतो. मुलाची हौस जन्मभर मारावी लागलेली, पण आता मेल्यानंतर नातू मिळालेला. आता आमच्या मनातला हा हिशेब दुसऱ्यांना थोडाच समजणार, तेव्हा सावध राहणं भाग होतं. हा गोड पोरगा नजरेसमोर राहायचा तर त्याच्या आईवडिलांनी आमची धास्ती घेऊन चालण्यासारखं नव्हतं. जिवंत माणसं कधीकधी फारच खुळ्यासारखी वागतात. मेलं की नको तिथं घाबरून उगाचच धावाधाव करीत सुटतात. एवढासा जरी वेडावाकडा प्रकार दिसला तरी घाबरून ही माणसं एकदम ब्लॉक सोडतील. तेव्हा आम्ही ठरवलं, आपणच शहाण्यासारखं वागायचं. काय करायचं काय नाही खूप ठरवत बसलो रात्रभर. मुख्य म्हणजे वस्तू इकडच्या तिकडे होऊ द्यायच्या नाहीत, बिचलायच्या नाहीत, असं अगदी पक्कं केलं. दोघंही म्हातारी. तेव्हा ते कठीण नव्हतंच म्हणा, पण यांना जरा सांभाळायला हवं होतं. कधी नको तेवढा उत्साह दाखवतात. पण त्यांना दोष दिला आणि मीच 1-2दा खोडेपणा केला. एकदा बच्चू कॉटवर झोपला होता. आई कामात होती. इकडे हे वेडं झोपेत सरकत कॉटवरून अगदी पडायच्या बेताला आलं. तशी माझ्याने राहावेना, पटकन त्याला बाजूला सरकावून दिलं भिंतीकडे. त्याला सरकवलं अन पाहते तर त्याची आई डोळे विस्फारून माझ्याकडे बघत राहिलेली. मी दिसत नव्हते म्हणा तिला, पण काहीतरी नक्कीच जाणवलं असणार, कारण क्षणभर तशी बघत उभी राहिली. ती मला घाबरायची तर मीच घाबरले. हिच्या काही लक्षात येतं की काय म्हणून. मग वाटतं तिनंच स्वतःची समजूत घातली की मुलगा गेला असेल आपणहून सरकत आणि लागली कामाला न काय. पण गाफीलपणा माझाच. दुसऱ्या वेळेस तर आणखीनच कमाल झाली. बच्चूनं कशासाठी तरी हट्ट धरला आणि तो बसला जाम रडत.
आईनं किती समजूत घातली तरी थांबेच ना. रडून रडून धाप लागली. शेवटी माझ्याच्यानं राहावे ना, मी आकार घेतला आणि त्याला पटकन उचललं. तो जमिनीवरून उचलला जाता क्षणीच त्याच्या आईची किंकाळी आणि चक्क बेशुद्ध पडली हो बाई. पण माझं लक्ष कुठं, मी बसले लाड करत त्या पोराचेच. तो गुलाम देखील आजी आजी करून बसला माझं नाक ओढीत. तरी फार वेळ रमले नाही. म्हटलं एवढा अंगावर खेळवायला मिळाला हेच पुष्कळ झालं, अधिक लोभ नको. म्हणून खाली ठेवणार इतक्यात नेमकी त्याच क्षणी बच्चूची आई शुद्धीवर आली. मी तिला दिसत नव्हते, पण बच्चू खाली ठेवला जातोय असं पाहून परत बेशुद्ध पडली आणि तिला फणफणून ताप आला. यांनी मला अशी फैलावर घेतली. तू अशीच आहे नी तुला कळतच नाही हे न ते. मी ऐकून घेतलं सारं मुकाट्यानं. करते काय? पण त्या प्रसंगापासून दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे तापातून उठल्यानंतर बच्चूची आई त्याच्या वडिलांना सांगायला लागली, मला भीती वाटते इथं राहायची, आपण नवी जागा बघूया. त्याचं म्हणणं, जागा काय अशा झाडाला लागल्यात हीच मोठ्या मुश्किलीनं मिळाली, ती अशा भासाभिसांनी सोडून कसं चालेल. त्यावर तिचं म्हणणं, मला भास मुळीच झाला नाही. बच्चूला कोणीतरी चक्क उचलून घेतलेलं आणि खाली ठेवलेलं मी पाहिलं, पण कुणी ते मला दिसलं नाही. त्याचं म्हणणं, ज्या अर्थी दिसलं नाही त्या अर्थी कोणी असणंच शक्य नाही. हे दोघांचं भांडण आम्ही ऐकत होतो गुपचूप. आमच्याकडे पण पूर्वी या विषयावर वाद व्हायचा. मी म्हणायची माझा विश्वास आहे, तर त्यांचं म्हणणं असायचं विज्ञानाला अजून सापडलेलं नाही, त्या अर्थी तसं काही असणंच शक्य नाही. म्हटलं आता घ्या कुणाची जिरली. मी नेहमी चिडवते यांना त्या विषयावरून. हे पण मुकाट्याने ऐकून घेतात, न ऐकून सांगतील कुणाला. अर्थात त्या नवरा बायकोच्या वादात आम्ही काही पडलो नाही. म्हटलं आणखीनच चिघळायचा सगळा प्रकार. नसती उठाठेव सांगितली कुणी. दुसरी गोष्ट म्हणजे बच्चूला एकदमच आमचा लळा लागला. तो जसा काही ओढलाच गेला आमच्याकडे. दिवसातून 2-4 वेळा तरी तो आजोबा हवेत, आजी हवी म्हणायला लागला. आता त्याच्या सख्ख्या आजी आजोबांपैकी वडिलांची आई ना आईचे वडील हयात होते म्हणे, पण ते कुठं दूर परगावी. तेव्हा आई वडील सांगत मे महिन्यात जाऊ, नाहीतर दिवाळीत जाऊ असलं काहीतरी. पण तेवढ्यानं त्या पोराचं कुठून समाधान होणार. त्याचं म्हणणं असायचं, इथेच आहेत आजी आजोबा, तेच मला हवेत. आता हा हट्ट काय तो काही दोघांना समजत नसे. काहीतरी थातूरमातूर बोलत मग पोर बापडं हिमपुटी होई. माझ्या भारी मनात येई की पोराला मांडीवर घ्यावं, गोडधोड भरवावं, काऊचिवची राजाराणीची गोष्ट सांगावी, त्याला चांगली स्वच्छ आंघोळ घालावी, कसा त्याचं अंग पुसावं. पण हे कुठून जमायला. लोकांना आपलं वाटतं की आम्हाला अशक्य काहीच नाही. पण एवढी साधी गोष्ट जिवंत आजीला सहज करता आली असती. ती नव्हतीच ना आम्हाला साधत. बरं, त्या दोघांची तरी कमालच. क्षणभर म्हणून त्याला एकटा सोडत नसत. संध्याकाळच्या अर्धवट उजेडात, नाहीतर एखाद्या खोलीच्या अंधारातल्या कोपऱ्यात पटकन आकार घेऊन त्याच्याशी 4 शब्द बोलावेत, त्याचं कोड कौतुक करावं म्हटलं तर ते शक्य नव्हतं. तर ते काही शक्य नव्हतं. कुठे आहेस बच्चू तू म्हणत दोघांपैकी एक जण हजर. आणि एवढासा 3 खणांचा ब्लॉक आमचा. गॅलरी होती तेवढाच आडोसा. तेव्हा हे काही जमण्यातलं नव्हतं. त्यातनं त्यांचंही काही चूक नाही. एकुलता एक मुलगा त्यांचा. बरं वय समजणं आलेलं, ते तरी कसा होऊ देतील त्याला नजरेआड. आम्हालाही सांभाळूनच वागावं लागेल. फट म्हणता गेले जागा सोडून तर काय घ्या. तरी बरं, नशिबानं बच्चूच्या वडिलांचा आमच्या असण्यावर विश्वास नव्हता. तरी त्या बाईची एकटीची धांदलच व्हायची. घरचं काम सांभाळून बच्चूकडे लक्ष ठेवायचं म्हणजे त्यातून पोरगं असं उन्हाळ की कधी कुठं चढेल, कुठून पडेल काही सांगवत नसे. रोज एखाद्या तरी ठिकाणी खरचटून घेईल. स्वयंपाकाची वेळ असली म्हणजे तर त्याच्या आईला नको जीव होईल. मग मला वाटायचं या पोराची
आपण जिवंत आजी असतो तर केवढी मदत झाली असती. आता सुद्धा मोह व्हायचा, पण मनाला आवर घालायचे. अगदी दूध उतू जात असलं तरी गॅससुद्धा बंद करायचे नाही मी. करून उपयोग काय? ती बाई किंकाळ्या फोडून घर डोक्यावर घेणार हाच ना. त्यापेक्षा जाऊ दे, आपल्याला काही दिसलं नाही, आपण काही ऐकलंच नाही असं म्हणायचं. मध्यंतरी यांनी एक छान युक्ती शोधून काढली. दिव्याचा फ्यूजच काढून टाकायचे. मग बराच वेळ काळोख राहायचा. त्या काळोखात मग आम्हाला बच्चूचे लाड करायला फावायचं. त्याला उचलून घ्यायचं, मांडीवर घ्यायचं, त्याचे पापे घ्यायचे, गंमत यायची. त्यालाही ते आवडायचं. हसत असायचा गुलाम खुदूखुदू. उजेड व्हायचा तेव्हा त्याच्या हातात चांदीचे कागद नाहीतर एखादं पेपरमिंट असायचं. विचारलं कुणी तर बिनधास्त सांगायचा, आजोबांनी दिलं म्हणून. कुणाला संशय येत नसे की काही नाही. यांची हौस अगदी उताला जायची. दुसरं बालपण आल्यासारखं करायचं. मणी काय जमवायचे, चांद्या काय जमवायचे, कशाला तर बच्चूला द्यायला. सरळ दुकानातून बरणी उघडून पेपरमिंट लाटायचे. मी म्हटलं, काय हे, जन्मात कधी आपण चोरी केली नाही? तर म्हणायचे, मग काय पैसे देऊन आणू? पैसे मिळवायला जातोय कुठं मी, आणि मिळवले तरी माझ्या हातचे पैसे घ्यायची कोणाची छाती होणार? ते बाकी खरंच होतं. बच्चूवर यांचं सदा सर्व काळ लक्ष असायचं. एके दिवशी ब्लॉकचा दरवाजा उघडा राहिला तर तेवढ्यात दारात आला एक गोसावडा. बच्चू गेला पुढं. कोण आहे हे बघायला. तो गोसावडा लागला याच्याशी बोलायला. गप्पा मारीत मारीत बच्चूला घेऊन एक जिना उतरला सुद्धा. यांच्या लक्षात आलं तसंच तरंगत पोहोचले त्या गोसावड्याजवळ. एक दिली मुस्कटात ठेवून आणि बच्चूला उचलून घेऊन परत आले. मग गंमत सांगत होते. काय म्हणे तो गोसावडा, पळालाय भभ करीत. पण एके दिवशी मोठीच पंचायत झाली. बच्चूचे वडील चालले होते ऑफिसात. आई होती स्वयंपाकात. बच्चू वडिलांना टाटा करायला गॅलरीत गेला. रोज त्याचा जेमतेम हात दिसायचा, पण आज वाटतं तिकडे कुणीतरी ठेवली होती एक खुर्ची. हा सरळ चढला खुर्चीवर आणि वाकून टाटा करायला लागला. पाहता पाहता इतका वाकला, हे गॅलरीच्या दाराशी पोहोचलेले. मी शटरवर बसून बघते तर हा एकदम इतका वाकला की तोल जाऊन सरळ खाली. वडील पाहत राहिले. मुलगा खाली येतोय. ते गारठलेले. हात काही त्यांना उचलावेना. पण हे झपदिशी गेले तसेच अर्ध्या आकारानिशी आणि हवेतल्या हवेत झेलला पोराला. म्हणून वाचला. नाहीतर दगडी फरशीवर डोकंच फुटायचं. बच्चू वाचला ही आनंदाची गोष्ट. पण या प्रकारात भलतंच कर्म उभं राहिलं. हवेतल्या हवेत बच्चू पडायचा थांबला नि मग अलगद खाली आला. म्हणताक्षणी त्याचे वडील जे मटकन खाली बसले ते उठता उठेच ना. 4 माणसांना धरून उठवावं लागलं. पायातनं त्यांच्या जसं काही वारं गेलं होतं. झालं. त्या दिवसापासनं जागा बदलायची भाषा घरात सुरू झाली. बच्चूच्या वडिलांचा विश्वास नव्हता. तो बसला. बरं, तो पडत असताना धरायलाच हवं होतं. ती वेळ का परिणामाचा विचार करीत बसण्याची. म्हणजे नशिबानं दावा साधला तो असा. बच्चूची आई तरी मी म्हणतच होते इथं काहीतरी आहे असं एकसारखं म्हणत बसली. आणि वडीलसुद्धा. तरी मला वाटतच होतं की हल्ली वरचेवर दिवे कशानं जातात असं काहीतरी उकळून काढायला लागले. बच्चू तर काय, विचारल्याबरोबर आमचं वर्णन धडाधडा करायला लागला. गधड्याला ठाऊक नव्हतं नवीन जागेत आजी आजोबा असणार नाहीत ते. बेअक्कली कार्टे. नंतर एके दिवशी बच्चूचे वडील एका काळ्या काटकुळ्या माणसाला घेऊन आले. अंगात धोतर, बंडी, कपाळाला गंध. मांत्रिक होता म्हणे. असं बच्चूच्या वडिलांनी त्याच्या आईला सांगितलं. म्हणजे डोंगच करीत होता तो फाटका माणूस. मांत्रिक काय आम्हाला ओळखू येत नाहीत? मेलेला दगडधोंडे सुद्धा कळत नव्हते. बच्चूचे वडीलच सांगत होते. असं होतं नि तसं होतं. मुलाला काहीतरी दिसतं नि आम्हाला कसले तरी भास होतात. पुढतं ऐकलं नि त्यालाही चेव चढला. त्यानं खांद्याला अडकवलेल्या पिशवीतनं पुड्या काढल्या
गुलाल काय नि तांदूळ काय, ऊट काय नि काय काय. मेल्याचे नसते चाळे बघून घ्या. मी इतकी फणफणत होते हे सारखं आग हळू, आग अगं हळू, अगं हळू, अगं हळू म्हणत बसले होते. पण ऐकलं आणि त्यांनाही संताप अनावर झाला. कशाचा विचार न करता ते उठले नि त्यांनी आकार घेतला. बच्चू नाचायला लागला. आजोबा आले म्हणून टाळ्या पिटत. त्यांनी त्या काटकुळ्या माणसाची मानगुटच पकडली आणि म्हणाले, साल्या, होतोस की नाही चालता? माझ्या घरात येऊन मला नावं ठेवतोस? चल फुट इथून. त्यांचा अवतार पाहूनच तो खलास झाला. एक लाथ त्याच्या डोंगरावर मारून त्यांनी त्याला घराबाहेर काढल्यानी वर त्याचा पिंजर उदाच्या पुड्या उघड्याच्या उघड्या त्याच्या अंगावर फेकल्या. धडपडत गडगडत कसा तरी तो जिना उतरून गेला आणि हे शूरवीरासारखे परत येऊन कोनाड्यात बसले. नुसती यांनाच हुशारी वाटली असं नाही, मला देखील अगदी धन्य झालं. मेला हा काय त्रास आम्हाला आमच्याच घरात. दोघेही अगदी खुश होऊन गेलो होतो. पण 5च मिनिटात लक्षात आलं की आपण भलताच जबर घोटाळा करून ठेवलाय. झाला प्रकार पाहून बच्चूच्या आईची दातखिळी बसली होती आणि नवरा तिची समजूत काढत होता. उगी सोडूया हं आपण ही जागा, उद्याच्या उद्याच सोडूया. ते ऐकलं आणि आमची सगळी हुशारी पार मावळली. म्हटल्याप्रमाणे खरंच ती दोघं दुसऱ्या दिवशी कुलूप लावून निघाली. बच्चूला काय आपण जागा सोडतोय एवढं कळत कुठे होतं. त्याला वाटत होतं आपण फिरायलाच निघालोय. तरी पोर येतो हं आजोबा, येतो हं आजी असं सांगून निघाला. त्याचे ते शब्द ऐकले आणि गलबलून आलं. मला वाटलं न राहून हे आता पुढं होणार नि त्याला उचलणार. त्यांना वाटलं माझा धीर सुटणार, पण प्रत्यक्षात कुणीच पुढं झालं नाही. आम्ही दोघं एकमेकांच्या आधारानं तशीच बसून राहिलो. ब्लॉकच्या दाराला पुन्हा एकदा बाहेरून कुलूप लागलं. पुन्हा पूर्वीसारखेच दिवस लांबायला लागले. रात्री संपत नाहीशा झाल्या. नाहीतर मध्ये त्या दोघांची उठल्यापासून निजेपर्यंत नुसती घाई. त्यात त्या चिमण्याची लुडबुड नुसती. आता सारं शांत. आम्ही बसलो आहोत आड्याशी जळमटांसारखे. काढतो आहोत आठवणी मधल्या दिवसांच्या. कसा बोले आमचा राजा, कसा. आजी म्हणे, गाल फुगवून आजोबा म्हणे, हट्ट धरून रडत सुटे, ढोपरं फोडून घेई, काही का असेना. आपलं स्वतःचं अजिबात कुणी नव्हतं. त्यापेक्षा 4 दिवस का होईना, पण हे दुसऱ्याचं मूल गेलं ना भेटून. परक्याचं पोर, ते तरी आणखी किती दिवस राहायचं. मध्यंतरी यांच्या डोक्यात काय आलं तर ते उठले आणि रस्त्यात भिरीभिरी हिंडून आले. विचारलं कुठे गेला होतात तर म्हणाले, बघून आलो त्यांच्याकडे येणाऱ्यातलं कुणी भेटतं का, नवीन पत्ता तरी समजला असता. मी म्हटलं काही नको नवीन पत्ता कळायला. तिकडे दुसऱ्याच्या घरात जाणं आपल्याला काही जमायचं नाही. त्यापेक्षा तिकडे बरा तो सुखात, इकडे आपण सुखात आहेस तर मग रडतेस कशाला. यांचे असलेच खवचट प्रश्न. आपल्याच हातांनी आपण हे ओढवून आणलं, मग रडायचं कशाला. हातांनी ओढवून आणलं म्हणजे इतक्या वर्षांनी घरात लहान मूल आलं आणि त्याच्यावर माया केल्याशिवाय राहता येतं. पण लहान मुलाला सोपं असतं माया विसरणं, कठीण असतं ते आपल्यालाच. तो गेला असेल एव्हाना आजोबा आजीला विसरून, नवीन जागेत रमला असेल, त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल असं म्हणत आम्ही बसलो होतो. खोलीत काळोख पडला होता. एवढ्यात एक गंमत झाली. बंद ब्लॉकच्या कुलूप लावलेल्या दारातून बच्चू आत आला. आजी, आजोबा, मी आलो. धावतच येऊन त्यानं मला मिठी मारली. तिकडे ना तुमची रोज आठवण यायला लागली. आजी, आजोबा, मी आलो. धावतच येऊन त्यानं मला मिठी मारली. तिकडे मला ना तुमची रोज आठवण यायला लागली.
मग खूप ताप यायला लागला आणि मग 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 मी आलो. तो नाचत म्हणाला, आमच्यासाठी हाय खाऊन बच्चू आई-वडिलांचं जग सोडून आमच्या जगात आला होता. कायमचा. आमचा झाला होता. फक्त आमचाच. आमचा दोघांचा. किती सुंदर हा क्षण. मोठ्या प्रयासानं मी तो भास पुसून टाकला. ती कल्पनासुद्धा मनातून काढून टाकली. म्हटलं, नको बच्चू, तू आमच्याकडे येऊच नको. जिथं असशील तिथं जग, वाच, मोठा हो, मोठा हो. पण तेव्हापासून न चुकता दर संध्याकाळी तो भास होतो. तो पुसला गेला की एकटेपण अधिकच वाढतं. कथा समाप्त.